आपण आज बघा आज आपण शिकणार आहोत सिंपल फॅक्टर, सिंपल अँड प्राइम फॅक्टर, प्राइम फॅक्टर. सर्वात महत्वाचं आहे सिंपल आणि प्राइम फॅक्टर किंवा साधारण आणि मूळ अवयव काढणे. कशा पद्धतीने काढायचं आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. बघा सगळ्यात महत्वाचं याच्यासाठी सिंपल आणि प्राइम फॅक्टर काढण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. त्याला आपण पहिल्यात सगळ्यात महत्वाचं याचे बेसिक म्हणजे काही विद्यार्थ्यांना मूळ अवयव म्हणजे काय माहित नाही किंवा मूळ संख्या कशाला म्हणतात हेच माहित नाहीये. सो त्यांनी नीट लक्ष द्या माझ्याकडे. आधी मूळ संख्या म्हणजे काय ते समजून घेऊ आपण. मूळ संख्या म्हणजे काय किंवा व्हॉट इज प्राइम नंबर. ओके. मग प्राइम नंबर म्हणजे काय तर बघा ज्या संख्यांना एक आणि ती संख्या स्वतः आणि ती संख्या स्वतः यांनीच भाग जातो, यांनीच भाग जातो त्यांना मूळ संख्या म्हणतात. त्यांना मूळ संख्या मूळ संख्या म्हणतात. झूम ऍप वर if the number only divide by 1 and itself is called prime number. ठीक आहे. मग आता यामध्ये बघा कुठले नंबर आहेत हे. फॉर एक्झाम्पल 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 87, 97 हे सगळे प्राइम नंबर आहेत किंवा मूळ संख्या आहेत. आलं लक्षात? यस हा. सर. यस सर. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा ज्या काही संख्या आहेत मूळ संख्या कशाला म्हणायचं द नंबर्स ओनली डिवाइड बाय 1 अँड इट सेल्फ म्हणजे ज्या संख्या फक्त स्वतःच्याच पाड्यात येतात एक आणि स्वतःच्याच पाड्यात येतात त्या संख्यांना काय म्हणायचं तर त्यांना म्हणायचं प्राइम नंबर किंवा मूळ संख्या. ठीक आहे. मग त्या कुठल्या आहेत त्या तुम्हाला मी इथे दिलेलं आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे तर ज्यावेळेस तुमचे नंबर आपण प्राइम फॅक्टर किंवा सिंपल फॅक्टर घेतो. आता सिंपल फॅक्टर काढायचे असतील सगळ्यात आधी आपण सिंपल फॅक्टर्स म्हणजे काय ते समजून घेऊया. सिंपल फॅक्टर्स किंवा ज्यांना आपण
साधारण अवयव म्हणतो, साधारण अवयव. आता साधारण अवयव म्हणजे काय, तर सगळ्यात महत्वाचं, तुमच्या घरी एखादा कार्यक्रम असेल तर तुम्ही काय करतात, त्या कार्यक्रमाला जेवढे नातेवाईक आहेत त्या सर्व नातेवाईकांना बोलवतात की नाही. जी कुठलाही फंक्शन असेल काही असेल तर सगळ्या नातेवाईकांना बोलवतात, बरोबर की नाही. मग हा सिंपल फॅक्टर म्हणजे सुद्धा तेच आहे की तुमच्या जे काही नंबर असेल त्या नंबरला डिवाइड करणारे जेवढे नंबर आहेत ते सगळे नंबर म्हणजे त्याचे फॅक्टर्स आहेत. ठीक आहे, ज्या नंबरने तो नंबर डिवाइड होत असेल ते सगळे त्याचे फॅक्टर्स. जसं इथे समजा 20 दिलाय, तर 20 कुठल्या नंबरने डिवाइड होतो, तर बघा 1, 2, बरोबर की नाही. ज्या ज्या नंबरने डिवाइड होतो कुठले नंबर आहे ते 4, 1 2 4 5, 5 1 बरोबर, 2 4 10 5 आणि 10 20 20 सर तुम्ही होमवर्क नाही समजावत ते. लक्ष द्या मी काय सांगतोय ते. काही विद्यार्थ्यांना काल जॉईन करता आला नाही क्लास, त्याच्यामुळे आज पुन्हा समजून सांगतोय, लक्ष द्या. मी तुम्हाला काय सांगितलंय की जे काही तुमचे फॅक्टर आहे सिंपल फॅक्टर मध्ये काय येत आहे, तर हे तुमचे नंबर येतात, बरोबर. मग आता हे नंबर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये येणारे जे काही नंबर आहे 1 2 4 5 हे जे काही नंबर आहे हे तुमचे त्यामध्ये येतात, बरोबर आहे की नाही. मग आता बघा यांना काय म्हणणार आपण, सिंपल फॅक्टर. हे झाले 20चे साधारण अवयव किंवा एवढ्या सगळ्या नंबरच्या टेबलमध्ये काय येतो, तुमचा हा नंबर येतो, बरोबर. आता ही काय आहेत, या 20चे सिंपल फॅक्टर आहेत किंवा साधारण अवयव आहेत. काही अवघड आहे का समजायला, सांगा बरं. काही अवघड आहे का समजायला, समजते सगळ्यांना. नो सर सर हा. सर मला एक चढवायला आता उदाहरण द्या ना. थांबा जरा, कमळ ऐका. सगळ्यात महत्वाचं आधी काय आहे ते समजून घ्या. म्हणजे काय सिंपल फॅक्टर किंवा साधारण अवयव म्हणजे काय, ज्या ज्या संख्येच्या पाड्यात तुमचा हा नंबर दिलेला नंबर येईल त्या नंबरला आपण काय म्हणणार, साधारण अवयव. ठीक आहे, किंवा सिंपल फॅक्टर. ठीक आहे, दिलेली संख्या ज्या संख्यांच्या पाड्यात येते, ज्या संख्यांच्या पाढ्यात येते त्या सर्व संख्यांना साधारण अवयव म्हणतात. ठीक आहे, इंग्लिश मध्ये गिवन नंबर is occur which table, which number table, that all number are called simple factor. ठीक आहे, मग आता तुम्हाला जसं इथे 20 सांगितलं त्याप्रमाणे आपण इथे फॉर एक्झाम्पल घेऊया 36. हा जो नंबर आहे 36 कुठल्या नंबरच्या टेबलमध्ये येतो तो जर आपल्याला बघायचा असेल तर आपण काय करणार, हा जो काही तुमचा 36 आहे या 36 ला डिवाइड करणारे सर्व नंबर घेणार ज्या ज्या टेबलमध्ये तो येतो. बघा 1च्या टेबलमध्ये येतो, 2च्या पण येतो, 3च्या येतो, 4च्या येतो, 5च्या नाही येत, 6च्या येतो, 6 त्यानंतर 12च्या टेबलमध्ये येतो, नंतर 18च्या येतो आणि 36च्या येतो, बरोबर. हे सगळे काय झाले, याचे सिंपल फॅक्टर झाले. यांना आपण काय म्हणणार, सिंपल फॅक्टर्स किंवा साधारण अवयव. येत आहे का लक्षात सर्वांना, सर्वांना लक्षात येते का, नाईन राहिला, बरोबर. ओके ओके ओके, कळालं मला, सगळ्यांना लक्षात आहे. म्हणजे बघा हे जेवढे काही आपण नंबर घेतले हे सगळे नंबर काय झाले आपले ह्या नंबरचे फॅक्टर्स आहेत. कळालं का सर्वांना, यस सर काही अवघड आहे का.
काय अवघड आहे का? सर आम्हाला एक सोडवायला द्या ना. देतो. उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्या आधी एक सांगतो तुम्हाला, मी असं सांगितलं होतं की नवनीत पब्लिकेशनचं पुस्तक घ्या, बरोबर. नवनीत पब्लिकेशनच्या पुस्तकमध्ये 4th नंबरचा चॅप्टर हा आहे. मी तुम्हाला आज त्यावरची सगळी एक्झाम्पल सोडवायला देणार आहे. आलं लक्षात? यावर प्रश्न सुद्धा येतात. ठीक आहे, चला आता पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. तो आहे, सॉरी, पुढचा नंबर देतोय तुम्हाला, तो आहे तुमचा 42. 42चे साधारण अवयव काढा. आणि उत्तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. फाइंड सिंपल फॅक्टर्स (42). ठीक आहे, सगळ्यांना समजलंय काय? 42 जमेल ना? जसं 36 चे काढले तसे 42 कुठल्या कुठल्या टेबल मध्ये येतो ते सगळे नंबर इथे लिहायचे समोर. ठीक आहे, जे उत्तर येईल सगळ्यांनी ते कुठे टाकायचं? चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. बघूया की जणांना जमतंय. यस, आर्यनने पाठ केलंय. द नंबर्स दॅट डिवाइड बाय 1 अँड इट सेल्फ कॉल्ड प्राईम नंबर. व्हेरी गुड आर्यन. चला इथे फॅक्टर्स येत आहेत आपल्याला. व्हेरी गुड प्रजित, पण तुझे काही फॅक्टर्स राहिले प्रजित. सार्थकने एकदम व्यवस्थित सोडवले. सार्थकचं एकदम मस्त आहे. ओके, व्हेरी गुड, छान छान छान. ओके, काही जण 1 आणि तो नंबर सोडून देतात. अरे हा कोण आहे? संग्राम. अरे संग्राम, 46 कसं काय आला 42 ला डिवाइड करणारा? यस अथर्व, व्हेरी गुड. बघा, तुमचा हा जो काही नंबर आहे हा नंबर कुठल्या टेबलमध्ये येतो हे शोधायचंय तुम्हाला, फाइंड आउट करायचंय ना. मग कसं करणार? तर सगळ्यात महत्वाचं, आधी तुमचा हा जो काही 42 आहे हा नंबर असा मस्त राईट करून घ्यायचा. ठीक आहे, आता बघा हा नंबर 1च्या टेबलमध्ये येतो ना, म्हणजे या 1ला कोणत्या तरी नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. बघा या नंबरला जर आपण 42 ने मल्टिप्लाय केलं तर आपला नंबर येईल का नाही 42. त्यानंतर बघा हा इव्हन नंबर आहे म्हणजे हा नंबर नक्कीच 2 ने डिवाइड होईल, बरोबर. मग 2 ला सुद्धा कुठल्या तरी नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल ना. तर या 21चे हाफ किती? सॉरी 42च्या हाफ 21. त्यानंतर बघा 3 ने डिवाइड केलं, कारण 4 + 2 6 होतात म्हणजे 3 ने डिवाइड होईल. बघा मग 3 ने डिवाइड केलं तर आपल्याला या नंबरला बघा 3 1 3 राहिला 1, 3 4 12, बरोबर आहे की नाही. म्हणजे 14 ने डिवाइड होतो. त्यानंतर बघा 4 ने होतो का? नाही, 6 ने होतो बघा. 6 7 42. त्यानंतर 7 ने झाला, 8 ने होईल का? नाही, 9 10 11 12. बस एवढ्याच नंबरने काय होतो? हा नंबर तुमचा डिवाइड होतोय, बरोबर ना. का आहे इथे कुठे राहिला नंबर की ज्या नंबरने हाचा नंबर होऊ शकतो? सांगा बरं. एवढेच फॅक्टर आहे का? येस सर. येस सर. 14 हा काय? 14 आहे नाही ते. मग आता हे जे काही फॅक्टर्स तुम्ही लिहिताय ते याच्या समोर असे व्यवस्थित लिहून घ्यायचे. 1 2 3 6 आलेले आहे ना. ठीक आहे, 7. पुस्तक आलेले. ओके ओके, याच्या दुकानात पण आले बघा. ओके, ऐका, आविष्कारच्या निफाडचे जे विद्यार्थी असतील त्यांनी आविष्कारच्या दुकानातून घेऊन टाका. ठीक, हा ठीक आहे, ज्यांच्या कोणाच्या दुकानात आलेले आहे तिथून घेऊन टाका. पुढे तुम्हाला बाजारात भेटतील तिथूनही घेऊन टाका. बोला, कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात तुम्हाला भेटून जातील. ऑनलाईन सुद्धा भेटेल. तर आपल्या
तुम्हाला सगळीकडे पुस्तक भेटेल, जिकडे कुठे पुस्तकाचं दुकान असेल तिथे. नाही भेटलं तुम्हाला ग्रुपवर टाकून देऊ. इंग्लिश मीडियम वाल्यांनी इंग्लिश मधूनच घ्यायचंय. ऐका, इंग्लिश मिडियम वाल्यांना इंग्लिश मधूनच आहे, मराठी मिडियम वाल्यांना मराठी मधून आहे. ही सूचना मी तुम्हाला आधीच सांगितली आहे. मराठी आणि इंग्लिश मिडियम दोघांनाही सेम पुस्तक घ्या, कारण मी सध्या जे शिकवतोय त्या बेसिक गोष्टी तुम्हाला सध्या करायच्या आहे फक्त नवनीत पब्लिकेशनच्या पुस्तकातून. दुसरं पुस्तक घेऊ नका. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, की दोघांचेही प्रश्न सारखे असतील. ज्यावेळेस तुम्हाला नवनीत पब्लिकेशनचं पुस्तक चांगल्या पद्धतीने समजेल, त्यानंतर मी तुम्हाला सांगेल सेकंड टाइम दिवाळीच्या आधी किंवा आपल्या 2 किंवा 3 महिन्यानंतर आपला सिलेबस संपून जाईल. त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की आता आपल्याला हे दुसरं पुस्तक घ्यायचं, त्याच वेळेस ते पुस्तक घ्या. त्याच्या आधी इतर कुठलेही पुस्तक वापरू नका. आपल्याला जे पुस्तक आपण आता सध्या घेणार आहोत ते नवनीत पब्लिकेशनचं आहे आणि तेच तुम्हाला आता सध्या कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे, वेगळे पुस्तकं घेऊ नका. कळालं? मी सांगेल त्यावेळेस ते पुस्तक घ्या. क्लिअर का सगळ्यांना? आता राहिली गोष्ट की कोणाकडे पुस्तक अवेलेबल नसतील. ऐका, काही विद्यार्थी आपल्याकडे ग्रामीण भागात राहतात किंवा काही दुर्गम भागात राहतात. अशा विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, जर तुम्हाला पुस्तक नाहीच भेटलं तर काळजी करू नका. तुम्हाला पुस्तकाचा जो धडा शिकवला जाईल तो धडा शिकून झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट मी जो आहे तो तुम्हाला ग्रुपवर टाकेल. तुम्हाला पुस्तक नाहीच अवेलेबल झालं तर काही काळजी करायचं कारण नाही. जे धडे असतील त्या धड्यांचे प्रश्नोत्तर मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर टाकेल, ते तुम्ही त्यावेळेस सोडवू शकता. क्लिअर सगळ्यांचं आता? येस सर. विद्यार्थी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही विद्यार्थी आईवडिलांच्या एवढे मागे लागतात की त्यांना असं वाटतं की आपण आईवडिलांना मागितलं म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी हजर झालं पाहिजे, पण असं नसतं. काही 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 ठिकाणी अवेलेबल असतात, काही ठिकाणी अवेलेबल नसतात. नाही भेटलं तर काळजी करू नका, तुम्हाला ग्रुपवर सुद्धा त्याची व्यवस्था केली जाईल प्रश्नांची. ठीक आहे, पण फिजिकली असेल तर आणखी चांगलं. चला, पुढचा प्रश्न आहे, सॉरी पुढचा नंबर आहे हा तुमच्या समोर. बघा सर्वांना जमतोय का सोडवायला? 52 प्रश्न तोच. 52चे साधारण आणि साधारण अवयव, आधी साधारणच घेऊ आपण. साधारण अवयव काढा. फाइंड सिंपल फॅक्टर ऑफ 52. ठीक आहे. हा, सगळ्यात महत्वाची आणखी एक सूचना द्यायची राहिली. जे विद्यार्थी, बरं मी ती सूचना शेवट सांगतो तुम्हाला काय असेल ती. हा, सूचना पुन्हा एकदा सांगून देतो. एक सूचना अशी पण द्यायची आहे मला की आपले जे काही क्लासला जॉईन होणारे विद्यार्थी फक्त 100 आहेत आणि आपले 100 प्लस विद्यार्थी क्लासला झालेले आहेत. तर सूचना अशी आहे की आपल्याला फक्त एका वेळेस 100च विद्यार्थी आपण क्लासमध्ये जॉईन करू शकतो. सो त्यामुळे आपण क्लासचे 2 टाइम घेण्याच्या विचारात आहे. 2 टाइम मध्ये क्लास घ्यायचा विचार चालू आहे. एक म्हणजे संध्याकाळी 7 ते 8 आणि दुसरा एक टाइम जो आहे तो आपला जो चालू आहे हा सोडून इतर टाइम घेण्याचे मी विचारत आहे. सकाळी एखादा टाइम जर होत असेल तर मी सकाळची टाइम घेण्याच्या विचारत आहे. सकाळी 8 वाजून सकाळी 8 वाजता एक टाइम घ्यायचा मला आहे. 8 वाजता. तर ज्या विद्यार्थ्यांना फक्त ह्या टायमिंग मध्ये क्लास करणं शक्य असेल सकाळी 8 वाजता, सकाळी ज्या विद्यार्थ्यांना सकाळी 8 वाजता ऑनलाईनचा हा क्लास करणं शक्य असेल, किती ऑनलाईन, ऑनलाईन जर हा क्लास करणं सकाळी 8 वाजता शक्य असेल तर मी त्या ग्रुपची लिंक तुम्हाला त्या ग्रुपवर टाकणार आहे. त्याच ग्रुपवर तुम्ही जॉईन व्हा. इतर कोणी जॉईन होऊ नका. ज्यांना संध्याकाळी 7 ते 8चा ग्रुप पाहिजे असेल त्यांनी त्या ग्रुपमध्ये थांबायचं आणि ज्यांना त्या ग्रुपमधली लिंक पाहिजे असेल जी सकाळी 7 ते 8 वाजेची असेल त्या ग्रुपमध्ये पाहिजे असेल तर तरच त्यामध्ये जॉईन व्हा. कोणत्या तरी एकाच ग्रुपमध्ये जॉईन होता येईल, डबल ग्रुपमध्ये जॉईन होता येणार नाही, आत्ताच सांगून देतो. ठीक आहे, सूचना कळते का काय सांगतोय ते? प्रॉब्लेम जो आला आहे तो प्रॉब्लेम जरा खूपच मोठा आहे. तो सॉल्व्ह करण्यासाठी मी दुसरा टाइम एक ऍडजस्ट करणार आहे, सकाळी 8 वाजेचा. जर सकाळी 8 वाजता काही जर विद्यार्थ्यांना शक्य असेल, कंपल्सरी नाही,
संध्याकाळी सकाळी 7 ते संध्याकाळी जो 7 ते 8 आहे या टायमिंग व्यतिरिक्त आपण आणखी सकाळी 8 वाजेची एक बॅच चालू करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना सकाळच्या बॅचला शक्य असेल ते या बॅचला सुद्धा जॉईन होऊ शकतात. पण एकच बॅच कुठली तरी भेटेल, एक तर संध्याकाळची बॅच भेटेल किंवा सकाळची बॅच भेटेल. ठीक आहे. बर, चला आपण आता या प्रश्नाचं सर 8 वाजता नका घेऊ, 8 वाजता सगळ्यांना स्कूल असते. मी काय सांगितलं, ज्यांना शक्य आहे त्यांना. प्रत्येकाला कंपल्सरी आहे का? नाही. संध्याकाळचं 7. ज्यांना कोणाला हा टायमिंग शक्य आहे त्यांनी हे करा, पण ज्यांना सकाळी 8 वाजेचं टायमिंग जर समजा शक्य असेल तर ह्या टायमिंग मध्ये पण सेम शिकवलं जाणार, शिकवण्यामध्ये फरक असणार नाही. फक्त जो क्लास संध्याकाळी होतोय त्यामध्ये विद्यार्थी ऍडजस्टमेंट करण्यासाठी आपण सकाळचा एक टायमिंग घेणार आहे. कळालं का? किती विद्यार्थ्यांना सकाळी 8 वाजेची बॅच शक्य आहे? किती विद्यार्थ्यांना सकाळी 8 ते 9 ही जी बॅच आहे ती शक्य असेल ते सांगा बरं मला. आत्ताच बघून घेतो किती विद्यार्थ्यांना शक्य आहे. त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका, यस म्हणून टाका चॅट बॉक्स मध्ये. ज्यांना शक्य असेल फक्त त्यांनीच टाका यस, बाकीच्यांनी टाकू नका काहीच. बघू द्या मला किती जणांना शक्य आहे सकाळी 8 वाजेची बॅच, 8 ते 9. ओके, 8 ते 9 ची बॅच मला बघू द्या किती जणांना सकाळी 8 ते 9 शक्य आहे. मी आरोही तू टाकू नको काहीच, मी ज्यांना शक्य आहे त्यांनाच विचारतोय. नो वाले काहीच टाकू नका, मला फक्त ज्यांना शक्य आहे असेच विद्यार्थी बघू द्या. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना शक्य आहे मी तुम्हाला त्यासाठी एक नवीन ग्रुपची लिंक पाठवेल, तेवढीच ग्रुपची लिंक जॉईन करायची, बाकीच्यांनी नाही. ठीक आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी अजिबात ती लिंक जॉईन करायची नाही, कारण ही जी लिंक असणार आहे ही लिंक या ग्रुपमधून रिमूव्ह करण्यासाठी असणार आहे. ज्या ग्रुपमध्ये तुम्ही आता आहात ऑनलाईनच्या त्या ग्रुपमधून तुम्हाला रिमूव्ह केलं जाईल आणि त्याच बॅचला ऍड केलं जाईल. ठीक आहे. त्या बॅचला ती वेगळी लिंक असेल. ठीक आहे, काय हरकत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना शक्य आहे, त्या विद्यार्थ्यांना मी त्या ग्रुपला जॉईन करेल. ठीक आहे. ओके. हे साधारण अवयव ज्यांनी काढले असतील त्यांचं ठीक आहे, ज्यांनी काढले नसतील त्यांनी समजून घ्या. आपण काय करणार आहोत या ठिकाणी बघा, 52 चे सिंपल फॅक्टर कुठल्या टेबलमध्ये येतो तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगितलं होतं मी, की जो नंबर आहे तो 1 आणि सेम नंबर म्हणजे काय 52 हे प्रत्येकाची सिंपल फॅक्टर असणार. लक्षात ठेवा 1 आणि तो नंबर स्वतः. त्यानंतर बघा इव्हन नंबर असेल तर डेफिनेटली तो 2 ने डिवाइड होतो, म्हणजे ह्या 52 चे हाफ किती होतील, 2 टू द 4, रिमेंडर राहिला 1 आणि 2 6 द 12, 26 झाले. आता 26 ला 30 ने डिवाइड होतो की नाही, म्हणजे हा नंबर 30 ने डिवाइड होईल, म्हणजे हाच नंबर 4 ने पण डिवाइड होऊ शकतो. बाकी इतर कुठल्याही टेबलमध्ये हा नंबर येतो का, तर येत नाही. बरोबर, म्हणजे याचे सिंपल फॅक्टर काय झाले, लक्षात आले का सर्वांना? मग असं लिहून टाकायचं साधारण अवयव काय असणार. सर 7 ते 8 राहील, 8 ते 9 राहील. 8 ते 9 सांगितलंय मी. 1 2 4 13 आणि 26 52. ठीक आहे, बोला काय. हो, सकाळी 8 ते 9 मी लिंक टाकेल तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं आहे, बोला. 2 ते 3 घ्या ना. 2 ते 3 बर, बघू आपण दुपारचा टायमिंग पण बघूया. अडीच ते साडेतीन घ्या ना. सर 5:30 मी सध्या अजून टायमिंगची चर्चा करतो आहे, बघूया. मी टायमिंग जर तसा ऍडजस्टमेंट झाला तर तसा पण दाखवेल. ठीक आहे, सध्या आपण हा टायमिंग ठेवतो आहे, नंतर मी तुम्हाला त्याचे डिस्कशन करून आणि नंतर सांगेल आणखी. टायमिंग बघूया आपण सध्या. माझ्याकडे 2 टायमिंग आहे सध्याच्या पोझिशनला. एक म्हणजे संध्याकाळी 7 ते 8 चा आपला फिक्स असणार आहे, तो सोडून मी एकतर 4 ते 5 चा एक बॅच घेणार आहे, किंवा मग सकाळी 8 ते 9 या 2 बॅच मध्ये माझं चालू आहे. ज्या बॅचला जास्त विद्यार्थी शक्य होत असतील, डिवाइड होत असतील, मी ती बॅच घेईन. ठीक आहे, बघूया आता सध्या अजून. ओके, आता आपण आपल्या पुढच्या स्टेपकडे जाऊया. 52 चे साधारण अवयव 52 चे लक्षात आले तुम्हाला.
आता बघायचं आपल्याला मूळ अवयव. त्याला आपण काय म्हणत असतो, प्राईम फॅक्टर. लक्षात द्या, या नावामध्ये दिलेलं आहे काय, प्राईम फॅक्टर्स किंवा मूळ अवयव. याचा अर्थ काय रे, की जो नंबर तुम्ही घेणार आहात तो फक्त डिवाइड कशाने झाला पाहिजे, प्राईम नंबरनेच डिवाइड झाला पाहिजे. ठीक आहे, याचा अर्थ काय, दिलेली संख्या ज्या मूळ संख्यांच्या गुणाकाराने तयार होते, मूळ संख्यांच्या गुणाकाराने तयार होते, त्यांना मूळ अवयव म्हणतात. मूळ अवयव म्हणतात. ठीक आहे, गिवन नंबर is which number, given number is which numbers which prime numbers, which prime numbers multiplication that all numbers are called prime factor. ठीक आहे, लक्षात आहे सर्वांना, सर्वांना लक्षात आहे का? बघा आता सपोज तुम्हाला नंबर दिला होता, आधीचा जो नंबर दिला होता, नीट लक्ष द्या आता. सपोज आपल्याला 32 चे प्राईम फॅक्टर काढायचे, ते काढायचे तर 32 हा नंबर कुठल्या नंबरच्या, प्राईम नंबरच्या मल्टिप्लायने तयार होतो ते लक्षात ठेवायचं. आता एक लक्षात ठेवा, एक त्याच्यासाठी एक ट्रिक पण सांगतो. जर तुमचा इव्हन नंबर असेल, कुठलाही इव्हन नंबर म्हणजे समसंख्या असेल, तर समसंख्येला नेहमी डिवाइड करायचं कशाने, तर 2 ने डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचं, कुठलीही समसंख्या कुठलाही इव्हन नंबर हा तुमचा 2 च्या टेबलमध्ये येतो म्हणजे येतो. 2 च्या टेबलमध्ये येतो म्हणजे कसा डिवाइड करायचा, तर त्याचे फक्त हाफ करायचे. काय करायचे, हाफ करायचे किंवा अर्धा घ्यायचा त्या नंबरचा. काय करायचा, अर्धा. ठीक आहे, लक्षात आहे. मग आता सपोज याला 2 ने डिवाइड केलं तर काय होईल, उत्तर काय येईल, 32 च्या हाफ 16, बरोबर. पुन्हा डिवाइड केलं 16 ला 2 ने, आन्सर काय येणार, 8 येणार. परत हा नंबर 2 ने डिवाइड होतो, 2 ने डिवाइड केलं तर काय येणार, 4 येणार. परत 2 ने डिवाइड करा, आन्सर 2च येणार. आहे का नाही, तुमचा नंबर चेंज होतो का, छोटा छोटा होत चाललाय, बरोबर. परत हा 2 2च्याच टेबल मध्ये येतो, म्हणून आपले फॅक्टर जे येणार ते फॅक्टर काय असणार, तर आपण लिहिणार हे फॅक्टर मल्टिप्लाय स्वरूपात. 32 चे मूळ अवयव किंवा प्राईम फॅक्टर्स ऑफ 32 काय लिहिणार तुम्ही, तर हे जेवढे तुमचे रेड कलर मध्ये तुम्ही घेतलेले आहेत हे सगळे तुमचे काय असणार, तर हे सगळे असणार तुमचे याचे प्राईम फॅक्टर. ठीक आहे, हा तुमचा नंबर होता, आलं लक्षात. मग आता त्यांचे मल्टिप्लाय स्वरूपात लिहायचे, ते 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 किती टाइम्स आहे, 5 टाइम्स. लक्षात येतंय का सर्वांना? द्या ना सर, मी 52 ची काढलेली समजलं नाही सर, सर समजलं नाही. सर स्क्रीन खाली करा 2 मिनिटं. समजलं सर. सर मला समजलं नाही. सर मला समजलं नाही.
तुला सगळ्यात महत्वाचं, क्लास चालू असताना गोंधळ नाही घालायचा. एकदा सांगितलं ना समजलं नाही, परत परत रिपीट करायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, काही विद्यार्थी क्लास चालू असताना दुसरीकडे बोलत असतात आणि सगळ्यात महत्वाचं क्लासमध्ये माईक ऑन करून ठेवतात. त्या विद्यार्थ्यांनी जरा काही मॅनर्स पाळायचे. जर आता याच्या पुढे असं दिसलं तर मी ते विद्यार्थी डायरेक्टली रिमूव्ह करून टाकेल क्लासमधून. सगळ्यात महत्वाची सूचना, क्लासचे काही मॅनर्स आहेत ते मॅनर्स एकदम सिरियसली पाळायचे. आपण क्लासमध्ये बसलोय, घरात बसलेलो नाही. कळलं का? सूचना म्हणजे घरात बसलेले आहेत पण आपण इतर टाइमपास नाही करत आहे. आलं का लक्षात? हा क्लास चालू आहे याचं थोडस आपण लक्षात ठेवायचं, हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा, काही जणांना समजलं नाही त्यांच्यासाठी सांगतो. प्राईम फॅक्टर म्हणजे काय? तुम्हाला मी हे प्राईम नंबर शिकवले का नाही, हे मूळ संख्या, ह्याच्या मूळ संख्या शिकवल्या ना, फक्त तुम्हाला दिलेले जे नंबर असतील ते फक्त यांनीच डिवाइड करायचे, इतर कुठल्याही नंबर्सने ते डिवाइड करायचे नाही. ह्या नंबरच्या मल्टिप्लायच्या स्वरूपात जर तो नंबर लिहिता येत असेल, जे काही नंबर तुम्ही त्यामध्ये मल्टिप्लाय स्वरूपात लिहिणार तो सेम आला तरी चालेल, पण तो नंबर जो असेल त्यांनाच आपण काय म्हणणार? प्राईम फॅक्टर्स म्हणणार किंवा मूळ अवयव म्हणणार. ठीक आहे. मग आता तुम्हाला इथे दिलेला नंबर काय होता? तर तुमचा नंबर होता 32. हा जो 32 आहे, हा 32 फक्त आणि फक्त 2 या एकाच प्राईम फॅक्टरच्या नंबरने, या एकाच प्राईम फॅक्टरने, सॉरी, एकाच प्राईम नंबरच्या मल्टिप्लायने तयार होतो. दुसऱ्या कुठल्याही नंबरच्या दुसऱ्या कुठल्याही नंबरच्या मल्टिप्लिकेशनने किंवा गुणाकाराने तयार होत नाही. हे सगळे प्राईम नंबर आहेत. ठीक आहे. सगळे म्हणजे तो एकच नंबर आहे पण त्याची 5 टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे. कळालं का? सपोज आपण आणखी दुसरा नंबर घेऊ. नंबर घेतला आपण 42. बरोबर. या 42 चे प्राईम फॅक्टर काढायचे किंवा मूळ अवयव काढायचे. चे मूळ अवयव काढा असं तुम्हाला सांगितलं. फाइंड प्राईम फॅक्टर्स ऑफ 42. कसे घेणार? एकदम सिंपल. तुम्हाला काय करायचंय? हा 42 राईट करायचा आहे. बरोबर. आता 42 ला काय करायचं तुम्हाला मी सांगितलं, आता तितक्याच सांगितलं होतं. काय करायचं? अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता नंबर. आता बघा, 42 ला डिवाइड केलं तर 42 2 ने डिवाइड केला आपण. समजा 2 हा प्राईम नंबर आहे का नाही? मी तुम्हाला सांगितलं इवन नंबर असला तर 2 ने डिवाइड होतो. 2 ला डिवाइड केलं तर काय येणार? 2 2 जा 4 आणि 2 आता 2 येईन की नाही? आता बघा, हा नंबर पुढचा 21 आहे. 21 2 च्या टेबलमध्ये येतो का? नाही येत. मग आपण काय घेणार? 3 घेऊन बघा. 3 च्या टेबलमध्ये 21 येतो का नाही? 3 7 जा 21 होतात आणि 3 प्राईम नंबर आहे. पुन्हा 7 सुद्धा प्राईम नंबर आहे. 7 1 जा 7. बरोबर की नाही? मग याचे जे काही फॅक्टर्स आहेत हे काय येणार? तर ते येतील 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 7. आलं का लक्षात? यस सर. यस काय अवघड आहे? यस अवघड आहे? बोला. सर. नंबरच असले पाहिजे का? हो. मग मूळच अवयव काढतोय ना आपण. येते का लक्षात? मूळ संख्या काढतोय म्हणून मूळच घ्यायची. प्राईम नंबर घ्यायचंय ना, प्राईम फॅक्टर काढतोय म्हणून प्राईमच नंबर आला पाहिजे. दुसरा कुठलाही चालणार नाही. याच्या जागेवर 4 चालणार नाही, 6 चालणार नाही, कुठलाही नाही. म्हणजे इथे 2 3 7 असेच प्राईम नंबरच घ्यायचे नाही. हो. इथे लिहिताना जे पण नंबर तुम्ही लिहिणार आहात ते सगळे नंबर कसे असले पाहिजे? फक्त प्राईमच असले पाहिजे. म्हणजे मूळ संख्याच पाहिजे. दुसऱ्या कुठल्याही संख्या चालणार नाही. कितीही मोठा नंबर घेऊ शकता तुम्ही. याची ऑर्डर चेंज पण करू शकतात. 42 ला 7 ने डिवाइड केलं, 7 6 जा 42 येईल. 3 ने डिवाइड केलं 2 येणार, 2 1 जा 2. ही ऑर्डर चेंज झाली तरी चालेल. ऑर्डर मध्ये काही प्रॉब्लेम नाही. ऑर्डर कशी आली तरी चालेल. कोणाला वाटलं सर मी असं करण्याच्या ऐवजी 42 ला आधी 7 च्या ऐवजी 3 ने केलं, काही अडचण नाही. बघा इथले नंबर चेंज होतील. 3 4 जा 12 होतात. परत इथे 2 ने डिवाइड केलं 7 आला आणि इथे 7 1 जा 7. म्हणजे काय झालं? नंबर मध्ये चेंज झाला, ऑर्डर मध्ये चेंज झाला, पण नंबरचे फॅक्टर जे आहे ते फॅक्टर काही चेंज झाले का? 3 2 आणि 7. बघा यांची मल्टिप्लिकेशन करा, तुमचा नंबर सेमच आहे ना. काय? 42. नंबर चेंज होतोय का? नाही. आलं लक्षात? आता कुणाला नाही समजलं ते सांगा. सर मला एक डाऊट आहे. बोल. बोला बोला. सर काय? 42 आहे. 42 च्या निम्मा 21 आला. त्याला बरोबर. आपण
थ्री ने 3 7 21 आहे. तर मग बरोबर. असं जर झालं तर मग ज्या संख्ये म्हणजे जी संख्या आहे ना आता ज्या संख्या आता 3 7 21 आहे मग तो बरोबर 21च्या खाली लिहायचा. बरोबर. हा जो आहे ना हा भागाकार आहे तुमचा. सर मला पण डाऊट आहे. 2 ने भाग दिल्यानंतर जे उत्तर आलं ते इथे लिहायचं. 3 ने भाग दिल्यावर जे सर उत्तर मला आलं पण ते इथे डाऊट लिहायचं. आहे. बोला काय अडचण आहे? सर तुम्ही ते ना 7 ने डिवाइड केलं ना त्याला तर मग आपण हा तिथं 3 घेतलाय 3 1 3 3 2 6 तिथं खाली 2 लिहिलाय. पण जर असं केलं असतं मी जर त्याला 2 ने डिवाइड केलं असतं 6 ला तर मग त्याचं उत्तर 3 आलं असतं. मग पुढं कसं काय करायचं? कुठे म्हटली तू? 1 नंबर का 2 नंबर कुठल्या उदाहरणात? 2 नंबर तुम्ही आता खून केली तिथं. हा हे बघितलं तू 3 ने डिवाइड केलं ना मग 3 2 6 आला ना इथे. 3च्या टेबल मध्ये 6 किती नंबरला येतो 3च्या टेबल मध्ये? 2 नंबरला येतो ना म्हणून तो 2 लिहिला. सर तुम्ही डायजेस्ट मधलं केव्हा घेणार मग आहे? तू 2 ने डिवाइड केलं तर इथे काय घेशील तू? तिथे हे बघ 2 ने डिवाइड केल्यावर नंबर काय चेंज होणार आहे का? तू इथे काय आलं 7 6 42 आला. 2 ने डिवाइड केला असतं तर काय आलं असतं 2 3 6 पुन्हा 3 1 3. नंबरची ऑर्डर काय झाली? 2 2 7 2 आणि 3 ही नंबरची ऑर्डर चेंज झाली का? फक्त ऑर्डर चेंज होईल पण नंबर चेंज नाही होणार. तुम्हाला कसंही घेतलं तरी तुमचं हेच फॅक्टर आहे ना 7 2 आणि 3 याच्यामध्ये चेंज होणार नाही. कळलं का? आणि सर जर साधारण अवयव काढताना आपल्याला एखादा जर अवयव राहून गेला तर मग पूर्ण नंबर चुकून जातो ना. हा मग तुम्हाला विचारताना ते विचारतात ना तुम्हाला प्रश्न कसा विचारतात माहिती का? ते असा प्रश्न विचारतात. समजा आपण 42 घेतला आपण त्याचा प्रश्न कसा ते घेतो मी तुम्हाला. समजा प्रश्न असा विचारतात 42 चे साधारण अवयव आणि मूळ अवयव यातील फरक काढा. 42 चे साधारण आणि मूळ अवयव यातील फरक काढा. फाइंड ऑल सिंपल फाइंड डिफरन्स. सर लिहून घेऊ का? हो डिफरन्स बिटवीन 42 चे घ्यायचंय का? होय ऑल साधारण सिंपल आणि लिहिण्यासाठी देतोय लिहा. सिंपल फाइंड डिफरन्स बिटवीन ऑल सिंपल अँड प्राइम फॅक्टर्स. ओके बघा म्हणजे कसं तुम्हाला याचा नंबर काढायचा आहे. आता 42 चे तुम्ही वरती घेतले इथे मी तुम्हाला दोन्ही अवयव घेतो. आता इथे बघा सिंपल फॅक्टर्स आणि इकडे घेऊया प्राइम फॅक्टर्स. ठीक आहे साधारण अवयव आणि हे किती आहे? हे आहे मूळ अवयव. बरोबर. आता बघा 42 चे साधारण अवयव किती येणार आहे? 42 कुठल्या नंबरने डिवाइड होतो तुम्हाला माहिती आहे. 1 च्या टेबल मध्ये येतो 2 च्या येतो 3 च्या पण येतो 7 च्या पण येतो 6 च्या येतो 14 च्या येतो आणि 42 21 च्या पण येतो ना 21 42 एवढे सगळे याचे सिंपल फॅक्टर आहे. बरोबर आहे की नाही? आपण प्राइम फॅक्टर काढले त्याच्यामध्ये प्राइम फॅक्टर कुठले येत आहेत? 2 7 आणि 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 3 राहिला ना. बघा 2 काय करायचं तुम्हाला हे जे काही नंबर आहे 2 इंटू 3 इंटू 7 हे किती फॅक्टर आले? आता हे बघा 42 चे सर्व अवयव मोजले तर तुमची फॅक्टर किती येत आहेत ते बघा. 42 चे सर्व फॅक्टर किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 टोटल 8 फॅक्टर आहे. बरोबर. आणि इकडे किती आले? 3 फॅक्टर्स म्हणजे 8 अवयव आले हे आणि हे किती आहे? 3 अवयव आहे. बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा 8 मधून 3 वजा केलं तर उत्तर काय येणार आहे? 5 येईल का नाही? तुम्हाला हेच विचारलं होतं त्यांनी. कळलं का? ते विचारताना काय विचारतील असा प्रश्न विचारतील. मग तुम्ही जर चुकी एखादा सोडला तर मग चुकल का नाही? समजलं नाही. समजलं नाही. थोडक्यात सांगायचं तर असं
की साधारण अवयव म्हणजे समजा तुम्हाला तुमचे जेवढे नातेवाईक असतील ना सगळे नातेवाईक म्हणजे तुमचे साधारण अवयव, सिंपल फॅक्टर. आता बघा सपोज तुम्हाला एकदम सोपं उदाहरण द्या, जाऊ दे. तुमच्या घरात कार्यक्रम लग्नाचाच कार्यक्रम घेऊ ना. लग्नाचा कार्यक्रम आहे समजा, आपण असं म्हणूया लग्नाचा कार्यक्रम आहे. लग्नाचं निमंत्रण द्यायचं असलं तर सगळे पाहुणे रावळे शेजारी पाजारी सगळ्यांना बोलवतो की नाही आपण, बरोबर. पण तेच जर सुपारीचा कार्यक्रम असेल तर काय करतो रे आपण, सगळ्यांना बोलवतो का, नाही ना, ठराविक जवळचे जवळचे पाहुणे बोलवतो की नाही लग्नामध्ये सुपारीच्या कार्यक्रमाला. मग तसंच आहे इथे. हे जे आहे ना प्राईम फॅक्टर म्हणजे फक्त प्राईम नंबर घ्यायचे, आणि सिंपल फॅक्टर म्हणजे जेवढे नंबर असतील, इवन असो ऑड असो कुठलेही नंबर असो, ज्या ज्या नंबरने तो नंबर डिवाइड होऊ शकतो ते सगळे नंबर त्यामध्ये घ्यायचे. कळालं. मग असे सिंपल फॅक्टर आहे या 42 चे 8, आणि प्राईम फॅक्टर किती होते 3. 8 मधून 3 मायनस केले तर तुमचे बघा लग्न आणि सुपारीमध्ये फरक असणारे पाहुणे किती आहे, 5 पाहुण्यांचा फरक पडेल ना, बरोबर की नाही, बरोबर का. हो सर. कळतंय का. चला आता सर आपले जे प्राईम फॅक्टर निघतात त्यांची मल्टिप्लिकेशन. यांचे मल्टिप्लिकेशन तुमचं उत्तर केल्यावर ते 42च येणार आहे, दुसरा नंबरच येणार नाही. बघा करून, नाही तर तुम्ही कसंही करा. कांबरे कोण आहे होमवर्क वाला. सर आम्हाला सोडवायला द्या ना. तुम्हाला मी नवीन आलाय का रे, होमवर्क वाला कोण होता. तुम्हाला मी आधीच सांगितलंय, मला अजिबात सांगायचं नाही कोणीच होमवर्क द्या किंवा नका देऊ. मी तुम्हाला सांगितलंय ना क्लास 8 वाजेपर्यंत, आता 7:51 झाली. मी ज्यावेळेस सांगेल ना आता हा होमवर्क आहे त्याच वेळेस तो लिहायचा, आधी कोणी विचारायचं पण नाही, सांगायचं सुद्धा नाही मला. चला पुढचा. हा समजून नाही सांगितला. आता काल काही जणांना समजलं नव्हतं ना, त्यामुळे नाही सांगितलं. आता सगळ्यांनी हे सोडवा बरं. पंचायतचे साधारण आणि मूळ अवयव. पंचायतचे, एक मिनिट पुढे गेला. पंचायतचे साधारण आणि मूळ अवयव. प्रश्न असा विचारला होता, थांबा एक मिनिट मी जरा थोडासा फिरवून देतो हा प्रश्न. पंचायतचे साधारण अवयव, साधारण अवयवांपेक्षा मूळ अवयव कितीने कमी किंवा जास्त आहेत, कमी किंवा जास्त आहेत. प्रश्न काय आहे नीट समजून घ्या. हाऊ मेनी simple factors more or less than prime factors of 42 असा प्रश्न, सॉरी 45, 45 असा जर प्रश्न तुम्हाला विचारला गेला तर मग काय करायचं. सगळ्यात महत्वाचं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय काढायचंय, आधी सिंपल फॅक्टर काढा किंवा ज्याला आपण काय म्हणतो मराठीत साधारण अवयव. अरे लिहायचं नाहीये तर मग हे कशासाठी देतोय मी, लिहिण्यासाठीच देतोय ना. शिकतो कशासाठी, मोबाईल बघण्यासाठी का. काही ते एखादा पिक्चर चाललोय मस्त पैकी, आपण मोबाईल घेऊन बसलोय समोर. सर मला नाही समजत हा प्रश्न, समजत नाही. ओके सांगतो समजून. आधी हा प्रश्न लिहिलाय मला ते सांगा. हो सर. सर मला प्रश्न नाही कळाला. सांगतो ना मी, थोडा वेळ थांबा ना सर. मी कुठेच नाही जाते, थांबतो. लिहा बरं एकदा व्यवस्थित, आधी प्रश्न लिहा मग मी समजून सांगतो. बोला. सर मी 7 ते 8 ते किती क्लास आहे सर तुमचा, 8 ते
तो राहू द्या, मी तुम्हाला सांगतो आता, ते जी काय असेल ती सूचना तुम्हाला नंतर देईल मी. लक्ष द्या आता, मी जे शिकवतो त्याच्याकडे, उद्याच काही पण वेगळा प्रश्न विचारतील. बघा, ज्यांना समजलं नव्हतं की सर हा प्रश्न काय आहे, आम्हाला कळला नाही, त्यांनी नीट लक्ष द्या. प्रश्न काय विचारलाय? पंचायतचे साधारण अवयवांपेक्षा मूळ अवयव कितीने कमी अथवा जास्त आहे किंवा जास्त आहे, बरोबर? हाऊ मेनी सिम्पल फॅक्टर्स मोर ऑर लेस दॅन प्राईम फॅक्टर ऑफ 45. मग यासाठी आधी तुम्हाला काय करावं लागणार आहे? सिम्पल फॅक्टर फाइंड आउट करावं लागतील, बरोबर की नाही? सिम्पल फॅक्टर्स किंवा ज्याला आपण काय म्हणतो, साधारण अवयव. साधारण अवयव. बघा, यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, सिम्पल फॅक्टर काढताना हा जो काही नंबर आहे तुमचा 45, हा 45 कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येतो ते आधी फाइंड करा. जर जमत नसेल तर त्याच्यासाठी आणखी एक ट्रिक पण सांगतो, लक्ष द्या. ट्रिक अशी आहे की आधी तुम्ही काय करायचे, प्राईम फॅक्टर फाइंड आउट करायचे. काय करायचे? प्राईम फॅक्टर्स किंवा मूळ अवयव. बघा, आता मूळ अवयव काढताना आपण काय करतो, हा जो काही 45 आहे याला प्राईम नंबरने डिवाइड करतो, बरोबर की नाही? म्हणजे मूळ संख्येने डिवाइड करतो. सांगा बरं, हा नंबर 2च्या टेबलमध्ये येऊ शकत नाही, 3च्या येईल का नाही? 3 नाही कळाला तर तुम्हाला माहिती शेवटी 5 आहे, 5 ने डिवाइड करू शकतात. बघा, आपण 3 ने केलं तर काय ना, 3 बांधा 3, रिमेन राहिला किती? 1. 3 फायदा 15 होतील, बरोबर? परत 3 ने डिवाइड होईल, 3 फायदा 15, परत 5 बांधा 5 होईल, बरोबर की नाही? 3 3 बरोबर. अशा पद्धतीने तुमचा हा नंबर डिवाइड होतो. आता तुम्हाला हे जेवढे नंबर दिसतात ना इथे, ते सगळे नंबर लिहून काढा. काय लिहिणार? 1 दिसतोय, 3 दिसतोय, 5 पण दिसतोय, 15 पण दिसतोय आणि 45 दिसतोय, बरोबर? आता यामध्ये 3 मल्टिप्लाय 3 केलं तर काय येतो रे? 9 येतो का? म्हणजे तो एक फॅक्टर होईल का नाही आपल्याला? 9 होऊ शकतो. त्यानंतर 3 मल्टिप्लाय 5 केलं तर 15 होतो, बरोबर? यापेक्षा काही वेगळं दिसत नाही मला. आता बघा, यापेक्षा वेगळं आहे का नाही हे कसं शोधायचं? 1 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 45 उत्तर येईल? 45 नेच करावं लागेल, बरोबर? म्हणजे ते 2 आलेलेच आहे. 3 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 45 येऊ शकतो? 9 ने केलं तर येईल ना? नाही, 3 15 होतात, बरोबर ना? म्हणजे हे पण आहे दोघं जण. 5 ला जोडी कोण आहे? 5 9 जा 45 होतात, म्हणजे हे पण दोघं जण आहे, बरोबर? म्हणजे आपले सगळे फॅक्टर आले का नाही याच्यामध्ये? येत आहे का लक्षात? सगळे सगळे अवयव आले का नाही? सांगा ना. मग आता तुमचे मूळ अवयव जे आहेत, बघा, मूळ अवयव किती आले इथे? मूळ अवयव आले 3 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय 5 आले. म्हणजे किती आले टोटल? यांची संख्या, यांची संख्या 3 आहे आणि याची संख्या किती आहे रे? याची संख्या बघा बरं किती? 1 2 3 4 5 6, टोटल 6 आहे. मग मला सांगा, त्यांनी विचारलं काय होतं? पंचायतचे साधारण अवयवांपेक्षा मूळ अवयव कितीने कमी किंवा जास्त आहेत. बघा, साधारण अवयव कसे आहे? 6 आणि साधारण अवयव सिंपल फॅक्टर आहे 6 आणि प्राईम फॅक्टर किती आहे? 3. म्हणजे आपण इथे काय घेणार? तर आपण असं लिहिणार, साधारण अवयव अवयव मूळ अवयवांपेक्षा 3 ने जास्त आहेत. सिंपल फॅक्टर्स आर more than 3. Simple factors are more than 3 more than. Simple factors are 3 more than prime factors of 45. पंचायतचे साधारण अवयव मूळ अवयवांपेक्षा 3 ने जास्त आहेत, असं तुम्हाला लिहायचं आहे. कळालं का सर्वांना? सर मला नाही कळालं. बरं, नाही कळालं होईल. एक मिनिट, ज्यांना कळालंय त्यांनी 1 मिनिट माईक म्यूट ठेवा. ज्यांना कळालं नाही त्यांनी फक्त बोला बरं, मला बघू द्या काय अडचण आली तुम्हाला. ज्यांना अडचण आहे त्यांनी फक्त हात वरती करा बरं स्क्रीन समोर. काय अडचण आहे बघू द्या त्यांची. हा, काय आरोही तुला काय समजलं नाही? बोलतो जरा. सर मला मूळ अवयव कसे काढायचे तेच नाही समजलं. मूळ अवयव कसे काढायचे? कसोट्या पाठ केले का आधी ते सांग मला. हो सांग बरं, 3 ची टेस्ट येते का तुला? डिव्हिजिबिलिटी टेस्ट हो. सांग, काय आहे 3 ची टेस्ट? दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 ने पूर्ण भाग गेला
तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो. बरोबर. 5 नाही म्हणजे नाही येतो का? हो तो का हो असं हो थोडं काय नाहीये. बरं अजून काय होतं? काय अडचण आहे तुझी? विरजा नित्य, काय अडचण? बरं, काय अडचण? स्क्रीन नाही दिसत आहे. लक्ष आलं का सर्वांना? काय झालं ना? लक्ष येते का सर्वांना? हो सर. सर्वांना लक्ष आलं का? तुम्ही ते डिव्हायडेशन कसं केलं? डिवायडेशन कसं केलं? त्यासाठी तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. सर मला काय नाही समजलं? ते तुम्ही सांगितलं ना प्राईम फॅक्टरचं 45 ते वालं नाही कळालं मला. हे बघा, यासाठी थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. हे काय लगेच तुम्हाला येणार नाही. यासाठी थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. प्रॅक्टिस केली की हळूहळू येईल तुम्हाला. ठीक आहे. डिवायडेशन करताना फक्त इथे लक्षात ठेवा कसोट्या वापरायच्या. कसोट्या वापरल्या नाही समजलं तर तुम्ही अशाही पद्धतीने करू शकतात. 45 ला 3 ने डिवाइड करा. आन्सर काय येतं बघा, 3 1 3. 4 मधून 3 गेले, राहिला 1, कॅरी आला 5 आणि मग 3 5 15 होतात. तो इथं 15 - 15 0 आला. जो 15 इथे आलेला आहे तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे. कळालं? त्यानंतर परत 3 ला डिवाइड केल्यानंतर जो क्वेश्चन जो भाकार येतोय तो खाली लिहायचा आहे. ठीक आहे. मग परत 5 ला 5 ने डिवाइड केल्यावर जो भाकार येतो तो त्याच्या खाली लिहायचा. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचं आहे. येते का लक्षात? येस सर. येस सर. तुम्ही ते खाली काय लिहिलंय? काय सांगू? येस सर. अरे तुम्हाला प्रश्न काय विचारलेला होता त्याचं उत्तर आहे ना हे तुम्ही फक्त फॅक्टर काढले, पण प्रश्न विचारला काय होता की सर. 45 चे साधारण अवयवांपेक्षा मूळ अवयव कितीने कमी किंवा जास्त आहे? हाऊ मेनी सिंपल फॅक्टर मोर ऑर लेस दॅन प्राईम फॅक्टर? सर हा सर तुम्ही साधारण अवयवांचा जोड काढला ना, तर त्या जोड कसं काय काढला तुम्ही ना? जोड्या कशा काढल्या? मग ह्या संख्येला कुठल्या तरी संख्येने गुणाकार करावा लागेल ना, गुणावं लागेल ना. 1 घेतला तुम्ही, पण 1 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 45 येतो, तेच शोधावं लागेल ना तुम्हाला. बरोबर की नाही? नुसता 3 लिहिला, पण 3 ला कुठल्या तरी संख्येने मल्टिप्लाय पण करतो ना आपण, का फक्त 3च घेतो? जोडी घेतो ना त्याच्या जोडीला. कुठला तरी एक नंबर असतो ना मल्टिप्लाय करताना आपल्याला, का नाही राहत? सर मला तेच नाही समजलं तुम्ही कसं काय काढलं ते. मी कसं काय काढलं? आता एक सांगा मला, तुम्ही फक्त 1 घेताय, पण 1 ला कुठल्या तरी नंबरने मल्टिप्लाय केलं म्हणजे 1 मल्टिप्लाय 45 केलं तरच 45 येतो का नाही? त्यानंतर तुम्ही 3 घेताय, तर 3 ला कुठल्या नंबरने मल्टिप्लाय करतो आपण? सांगा बरं. 3 15 ला केलं तरच 45 येतं का नाही आन्सर? त्यानंतर 5 घेतला, तर 5 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर 45 येतो? 9 ने मल्टिप्लाय केल्यावर येतो ना. सेम ॲज इट इज तुम्ही नेक्स्ट नंबर घेतला होता कुठला? तर 15 घेतला, तर 15 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल? 15 3 जा केल्यावरच 45 येतो ना. त्यानंतर 45 ला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करावं लागेल? 1 ने केलं तरच 45 येईल आन्सर, का नाही?
मग हे जे सगळे तुम्ही अशी मल्टिप्लाय केल्यानंतर तुमचे हे फॅक्टर येतील ना, का वेगळे हो येणार आहे? नो सर आलं का लक्षात? मग आपण तेच लिहितो आहे. तुम्ही कालच्या ग्रुपवर जॉईन का बरं नाही केलं? कालचा ग्रुपचा कालचा थोडा ऍपचा तो प्रॉब्लेम आहे, आजचा झूम ऍपचा प्रॉब्लेम होता तो, त्याच्यामुळे त्याच्यावर नाही घेतलं. आता याच्यावरच घेणार आहे. ठीक आहे. हा बोला. आज आपण तो करू का? काल दुसऱ्या ऍप हा वर का बरं ते घेतलास? ते ऍप अनइन्स्टॉल करा. त्याचं कारण असं आहे की झूम ऍपवर 72,000 रुपये त्याचं क्लास घ्यायची फी लागते. सो त्यामुळे आपण ते झूम ऐवजी दुसऱ्या ऍपवर घेत होतो. ठीक आहे. डायरेक्टली अचानकली प्लॅन जो होता तो काहीतरी 20,000 वरून डायरेक्ट 72,000 रुपये झालाय. मग आता एवढा प्लॅन महाग झाल्यावर मला पण परवडलं पाहिजे ना घ्यायला क्लास. सो त्याच्यामुळे आपण त्या दुसऱ्या क्लासवर घेत होतो. पण ठीक आहे, जाऊ दे. आता आपण त्याच्यासाठी काहीतरी दुसरं ऑप्शन बघूया. नाही झालं तर मग ते ऑप्शन घेतल्याशिवाय मला ऑप्शन नाहीये. पण ठीक आहे, चला. बरं ठीक आहे, तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे. हे कळालं का तुम्हाला? सर हा बोला. पीडीएफ पाठवणार हो हो, पीडीएफ पाठवणार आहे. बरं, सर कोणाला पीडीएफ आता काही डाऊट पाठवणार आहे आहे का? सर. बोला. नो सर. हो सर. नो सर. आज घ्या ना. द्या ना आता. काय घेऊ? बर ठीक आहे, होमवर्क घ्या बरं आता. सर मग पाठवणार टाकायचं. हो, सर मग तुम्ही टीचमेंट काय घेणार? टीचमेंट अनइन्स्टॉल करून टाका. काही गरज नाही टीचमेंटची. ठीक आहे. कारण टीचमेंटवर सुद्धा थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. बऱ्याच जणांना जॉईन होता येत नाहीये. बघा, हा होमवर्क आहे. दिलेल्या संख्यांचे प्राईम आणि सिंपल फॅक्टर दोघेही काढायचे आहे. संख्या आहे तुमच्या समोर. 25, दुसरा आहे 28, तिसरा आहे 42, 42 झाला वाटतं, 44, चौथा आहे 98, पाचवा 80, सहावा आहे 76, सातवा आहे 30, आठवा गया 90, नववा आहे 56 आणि 10वा गया 60. ठीक आहे. हा, जर कोणाला काही अडचण असेल तर त्या मला कॉल करू शकता. ठीक आहे.